तब्बल 53 कोटींचं 59 किलो सोनं लुटलं. देशातला आजवरचा सगळ्यात मोठा दरोडा. महिन्याभरापूर्वी या बातमीनं संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातल्या कॅनरा बँकेच्या ब्रँचमधून 53 कोटी 26 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख 5 लाख रुपये चोरांनी चोरून नेले होते. इतका मोठा दरोडा घालणाऱ्या या दरोडेखोरांचा कर्नाटक पोलीस गेला महिनाभर शोध घेत होते. पोलिसांच्या 8 टीम्स या प्रकरणाचा तपास करत होत्या. अखेर महिन्याभरानं या प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलंय. बँकेवर दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांपैकी तिघांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली. तसंच त्यांच्याकडून काही प्रमाणात सोनंही जप्त करण्यात आलंय. कॅनरा बँकेवरच्या या दरोड्यासाठी चोरांनी एक खतरनाक प्लॅन आखला होता. महत्त्वाचं म्हणजे या बँकेचा पूर्वीचा मॅनेजरच या दरोड्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती पोलिसांकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली. कर्नाटकातल्या या देशाला हादरवणाऱ्या दरोडा प्रकरणाचा पोलिसांनी छडा कसा लावला, इतक्या मोठ्या गोल्ड हाईस्टचं प्लॅनिंग नक्की कसं करण्यात आलं होतं, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. कर्नाटकातल्या विजयपूर जिल्ह्यातला बसवण्णा बागेवाडी तालुका इथल्या मनागुली इथं कॅनरा बँकेची एक ब्रँच आहे. शुक्रवार 23 मेच्या संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान बँकेतले कर्मचारी काम आटपून निघाले. 24 मेला आठवड्याचा चौथा शनिवार आणि 25 मेला रविवार असल्यामुळे दोन्ही दिवस बँकेला सुट्टी होती. पण 25 मेच्या सकाळी 11:30 वाजता बँकेच्या स्टाफपैकी पार्ट टाइम स्वीपर संभाजी कामकर साफसफाई करण्यासाठी ब्रांचमध्ये आला. तेव्हा बाहेरच्या शटरचं कुलूप तुटलं होतं. शटर लॉक आणि खिडक्यांच्या ग्रिलही तोडण्यात आल्या होत्या. बँकेत दरोडा पडल्याचं लक्षात आल्यावर ब्रँच मॅनेजर आणि बँकेच्या रिजनल हेडनं ही माहिती विजयपूर पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर धक्कादायक गोष्ट समोर आली. बँकेत सोनं ठेवण्यासाठी असलेल्या स्ट्रॉंग रूम मधलं स्टीलचं एक लॉकर पूर्णपणे रिकामं झालं होतं. या लॉकरमध्ये सोन्याच्या दागिन्यांची तब्बल 1373 पाकिटं होती, अशी माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून पोलिसांना देण्यात आली. ही सगळी पाकिटं दरोडेखोरांनी चोरून नेली होती. गोल्ड लोनसाठी हे सोन्याचे दागिने ग्राहकांनी बँकेत तारण म्हणून ठेवले होते. या पाकिटातल्या सोन्याच्या दागिन्यांचं वजन 59,348.94 ग्रॅम इतकं असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. त्यापैकी जवळपास 372 ग्रॅम सोनं बँकेच्या आवारात पडलं होतं. तेही पोलिसांकडून जप्त करण्यात आलं. पण दरोडेखोरांनी तब्बल 58,976.94 ग्रॅम म्हणजेच साधारणपणे 59 किलो सोन्याचे दागिने लुटल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दागिन्यांची किंमत 53 करोड 26 लाख रुपये होती. यासोबतच बँकेतील 5,20,450 रुपये कॅशही गायब असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. कर्नाटकातल्या कॅनरा बँकेवरचा हा दरोडा देशातला आजवरचा सगळ्यात मोठा दरोडा होता. मुख्य म्हणजे बँकेत एक काळी बाहुली ठेवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही दरोडेखोरांनी केला होता. या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी कर्नाटक पोलिसांच्या 8 विशेष टीम्स तयार करण्यात आल्या होत्या. दरोडेखोरांनी मोठ्या शिताफीनं हा सगळा कट रचल्यामुळे त्यांचा शोध घेणं पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. बँकेतले सीसीटीव्ही बंद करण्यात आले होते. तसंच सीसीटीव्हीचा NVR डेटा आणि हार्ड डिस्कही गायब झाल्या होत्या. कोणत्याही प्रकारे आपण ट्रेस होणार नाही याची सगळी व्यवस्था या दरोडेखोरांनी केली होती. पण फॉरेन्सिक आणि सायंटिफिक पुरावे आणि तब्बल महिनाभर गेलेल्या तपासाच्या आधारे अखेर कर्नाटक पोलिसांनी 3 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्यात. विजयपूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. तसंच या दरोड्याचा खतरनाक प्लॅन कसा रचण्यात आला होता त्याची ही माहिती त्यांनी दिली. धक्कादायक गोष्ट म्हणजे या बँकेचा आधीचा मॅनेजरच या गोल्ड हाईस्टचा मुख्य सूत्रधार असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजयकुमार मिरियाल, चंद्रशेखर नेरेला आणि सुनील मोका अशा 3 जणांना आतापर्यंत या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हे तिघही आरोपी हुबळी इथं राहणार आहेत. विजयकुमार मिरियाल हा आधी दरोडा पडलेल्या कॅनरा बँकेच्या मनागुली ब्रँचमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. अलीकडेच त्याची ट्रान्सफर कोलार इथं झाली होती. पण त्याची ट्रान्सफर होण्याच्या 3 महिने आधी म्हणजे फेब्रुवारीपासूनच त्यानं आपणच मॅनेजर असलेली ब्रँच लुटण्याचा प्लॅन आखायला सुरुवात केली होती. त्यानं आपले मित्र चंद्रशेखर नेरेला आणि सुनील मोका यांना या कटात सहभागी करून घेतलं. नेरेला हा एका प्रायव्हेट कंपनीत काम करतो, तर सुनील मोका हा ड्रायव्हर आहे. बँकेच्या लॉकरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं असल्याची माहिती मॅनेजर असल्यामुळे विजयकुमारला आधीपासूनच होती. 9 मेला त्याची ट्रान्सफर होणार होती. त्यामुळे बँकेवरच्या दरोड्यासाठी त्यानं फेब्रुवारीपासूनच तयारी सुरू केली होती. सगळ्यात जास्त सोन्याचे दागिने कुठल्या लॉकरमध्ये आहेत हे विजयकुमारला माहीत होतं. त्यानं मार्च-एप्रिलमध्ये त्या लॉकरच्या खोट्या चाव्या बनवल्या होत्या. त्या चाव्या खरंच काम करतायत की नाही याचीही त्यानं ट्रान्सफर होण्याआधी
खात्री करून घेतली होती। 3 महिन्यापासून विजय कुमार, चंद्रशेखर आणि सुनील मोका या तिघांनीही बँकेच्या सगळ्या परिसराची व्यवस्थित रेकी केली होती। आत कसं शिरायचं, बाहेर पडल्यावर कुठं आणि कसं पळून जायचं याचं सगळं मॅपिंग त्यांनी केलं होतं। बँकेत कुठे सीसीटीव्ही आहेत, एनव्हीआर डेटा कुठं स्टोअर केला जातोय हे सगळं त्यांनी बघितलं होतं। सगळा प्लॅन बनवून झाल्यानंतर दरोड्यासाठी हे सगळेजण विजय कुमारच्या ट्रान्सफरची वाट बघत होते, कारण तो त्याच ब्रँचमध्ये असताना जर हा दरोडा पडला असता तर तो पकडला जाण्याची शक्यता जास्त होती। त्यामुळेच नवीन मॅनेजर नियुक्त झाल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांनी दरोडा घालायचं नक्की केलं। दरोड्यासाठी या तिघांनी आपल्यासोबत आणखी 4-5 जणांना सोबत घेतलं। दरोड्याच्या दिवशी कोणी कुठले कपडे घालायचे, कोणतं मास्क घालायचं या सगळ्या गोष्टी त्यांनी ठरवल्या होत्या। इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दरोड्यासाठी त्यांनी सगळ्यात आधी 23 मे ही तारीख ठरवली होती, कारण या दिवशी आरसीबी वर्सेस हैदराबादची IPL मॅच होती। त्यामुळे आरसीबी जिंकली तर रात्री अख्ख्या कर्नाटकात फटाके फुटतील, फटाक्यांच्या आवाजात आपण सुमडीत बँक लुटू असं त्यांनी ठरवलं होतं। पण आरसीबी ती मॅच हरली, त्यामुळे फॅन शांत राहिले आणि यांच्या प्लॅनची हवा निघाली। त्यामुळे त्यांनी दरोड्यासाठी 24 मेची तारीख ठरवली। रात्रीच्या सुमारास या तिघांसोबत 6 ते 8 जण ब्रँच जवळ आले। ठरलेल्या प्लॅननुसार ते खिडक्यांची काच फोडून आत घुसले। सगळ्यात आधी सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले, लाईटच्या वायर कापल्या, नंतर लॉकरच्या स्ट्रॉंग रूमचं ग्रिल फोडलं आणि ते लॉकर पर्यंत पोहोचले। खोट्या चाव्यांनी सगळ्यात जास्त सोन्याचे दागिने असलेले लॉकर उघडून त्यांनी तो रिकामा केला, सोबत कॅशही लंपास केली। त्यानंतर सीसीटीव्हीच्या एनव्हीआर डेटाची हार्ड डिस्क त्यांनी चोरली आणि बाहेर आल्यानंतर वेगवेगळ्या दिशांनी पसार झाले। त्यांनी 2 4 व्हीलर गाड्या बँकेपासून लांब ठेवून दिल्या होत्या। त्या गाड्यांमधून हे सोनं त्यांनी पळवलं। आपण कुठेही ट्रेस होऊ नये म्हणून त्यांनी दरोड्यासाठी वापरलेल्या 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स एका ट्रकमधून अज्ञात ठिकाणी नेऊन ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी बँकेच्या खिडकीत एक काळी बाहुली ठेवली होती। यामध्ये पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न होता। त्यांनी सगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या बँक रॉबरीचा नीट अभ्यास केला। तेव्हा तामिळनाडू आणि केरळमध्ये जादू डोण्याचा वापर करून बँक लुटल्या जातात असं त्यांना समजलं। त्यामुळेच त्यांनी बँकेत काळी बाहुली ठेवली आणि काही ठिकाणी हळदही पसरवली, जेणेकरून हा दरोडा केरळ किंवा तामिळनाडूतल्या टोळीनं घातल्याचा संशय पोलिसांना यावा असा त्यांचा प्लॅन होता। इतकंच नाही तर डॉग स्क्वॉडही वासानं आपल्यापर्यंत पोहोचू नयेत, पोलिसांना फिंगरप्रिंट्स मिळू नयेत म्हणून त्यांनी बँकेत मीठही पसरून ठेवलं होतं, अशी माहिती पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी दिली आहे। नेटफ्लिक्स, ॲमेझॉन सारख्या OTT प्लॅटफॉर्म्सवर बॉलिवूड, हॉलिवूडचे क्राईम थ्रिलर्स बघून त्यांनी हा सगळा प्लॅन केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पोलिसांनी या तिघांसोबतच त्यांच्याकडचा काही मुद्देमालही जप्त केलाय। या सगळ्यांनी सोनं सहजपणे घेऊन जाता यावं यासाठी दागिने वितळवले होते, त्यासाठी मशीनही घेतल्या होत्या। सोन्याचे दागिने वितळवून त्यांच्या छोट्या छोट्या गोल्ड प्लेट्स आणि बिस्किटं या दरोडेखोरांनी तयार केली होती। पोलिसांनी या तिन्ही आरोपींकडून सोन्याची काही बिस्किटं जप्त केली आहेत। तसंच 10,75,00,000 रुपयांचे 10.5 किलो सोन्याचे दागिने, पळून जाण्यासाठी वापरलेल्या 2 4 व्हीलर्स, सोनं वितळवण्यासाठी वापरलेल्या मशीन्स पोलिसांनी आतापर्यंत जप्त केल्यात। इतरही सगळ्या ऐवजाचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। हा या केसचा पार्ट 1 आहे। पार्ट 2 अजून बाकी आहे। लवकरात लवकर आम्ही इतरही आरोपींना गजाआड करणार आहोत असं निंबर्गी यांनी सांगितलंय। मनागुली पोलिसांकडून या प्रकरणातल्या आरोपींविरोधात BNSच्या सेक्शन 331(3), 331(4), 305(E) अशा कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत। या प्रकरणात अजूनही मोठे ट्विस्ट बाकी असून इतर आरोपींना अटक केल्यानंतर ते समोर आणले जातील असं पोलिसांनी सांगितलंय। पण आरोपींनी कोणताही पुरावा सोडलेला नसताना देशातल्या सगळ्यात मोठ्या दरोड्याचा फक्त महिन्याभरातच छडा लावल्यामुळे सध्या कर्नाटक पोलिसांचंही मोठं कौतुक केलं जात आहे। कर्नाटकातल्या या गोल्ड हाइस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।